नमस्कार, सुप्रभात. कल्याणमस्तु ज्योतिष गुरुकिल्ली यशस्वी जीवनाची मध्ये मी महेश पाटील आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज बुधवार दिनांक 29 जुलै 2026. आज गुरुपौर्णिमा आहे. व्यास गुरुपौर्णिमेचा शुभ दिवस आहे. तर आजच्या दिवसाचा आपण दिनविशेष पाहूया. महिना आहे आषाढ महिना, शुक्ल पक्ष आहे. पौर्णिमा तिथी आहे रात्री 8:06 त्यानंतर नक्षत्र आहे उत्तराषाढा दुपारी 3:37 त्यानंतर श्रवण नक्षत्र आहे. प्रीतियोग आहे रात्री 11:28 विष्टीकरण आहे सकाळी 7:15 नंतर भवकरण आहे रात्री 8:06 आज चंद्र दिवसभर मकर राशीत राहणार आहे. तर आज पाहूया आपण आजच्या शुभाशुभ वेळा. शुभ वेळ आहे पहाटे 5:40 ते सकाळी 7:22 दुसरी शुभ वेळ आहे दुपारी 12:27 ते 2:08 तिसरी शुभ वेळ आहे संध्याकाळी 5:32 ते रात्री 8:32 यावेळेस आपण कोणतेही शुभ कार्य करण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे आता पाहूया अशुभ वेळा. अशुभ वेळ आहे सकाळी 7:22 ते 9:04 त्यानंतर दुसरी शुभ वेळ आहे दुपारी 2:08 ते 5:32 ह्या एवढ्या मोठ्या वेळेमध्ये राहू काळ आहे 2:08 ते 3:40 आता पाहूया सर्व राशींचे राशी भविष्य. प्रथम मेष राशी. मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. कामात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. ऊर्जा आणि उत्साह चांगला राहील. व्यायाम आणि संतुलित आहार घ्यावा. मानसिक शांतता राखा. आपल्यासाठी रंग आहे लाल. शुभ अंक आहे 9. शुभ दिशा आहे दक्षिण आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम मंगळाय नमः. पुढील रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी आजचा दिवस स्थिरतेचा राहील. घरगुती जीवनात सुखशांती राहील. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. कामात प्रगती होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. रखडलेली देयके मिळू शकतात. आरोग्य चांगले राहील. आहारावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांतता लाभेल. आपल्यासाठी शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 6. शुभ दिशा आहे पूर्व आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं शुक्राय नमः. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी आजचा दिवस संवाद साधण्यासाठी उत्तम आहे. नवीन लोकांशी ओळख वाढेल. कामात बदल घडू शकतो. नवीन प्रकल्प मिळू शकतात. प्रवासाची शक्यता आहे. खर्च वाढू शकतात पण उत्पन्नाचे नवीन स्तोत्रही मिळतील. थोडा ताण वाढू शकतो आरोग्यावरती. तेव्हा योगासनं आणि ध्यान फायदेशीर ठरेल. आपल्यासाठी रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 5. दिशा आहे पश्चिम आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः. आता पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या स्थिर राहणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. कामात सातत्य ठेवा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. योजना यशस्वी होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. घरगुती खर्च वाढू शकतो. पचनासंबंधी त्रास होऊ शकतो. तेव्हा खाण्यापिण्यावरती लक्ष ठेवा. आपल्यासाठी मंत्र आहे ओम किं कर्कटाय नमः. आपल्यासाठी रंग आहे पांढरा. अंक आहे 2 आणि दिशा आहे उत्तर. पुढील रास आहे सिंह रास. सिंह राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. मान सन्मान वाढवणारा आहे. नेतृत्व गुणाने यश मिळेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. आरोग्य चांगले राहील. ऊर्जा आणि उत्साह वाढेल. आपल्यासाठी रंग आहे केशरी. शुभ अंक आहे 1 आणि दिशा आहे पूर्व. आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं सूर्याय नमः. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक आणि फलदायी असणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल आणि कामात यश मिळेल. कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळू शकतात. कार्यालयाचे नवीन मत मान्य होईल. सहकाऱ्यांचा पाठिंबा चांगला मिळेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचत करण्यास अनुकूल दिवस आहे. आरोग्य चांगले राहील. ताणतणाव टाळा. योग प्राणायाम आणि संतुलित आहार घ्या. मानसिक शांती लाभेल. आपल्यासाठी रंग आहे हिरवा. आपल्यासाठी अंक आहे 5. दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम बूम बुधाय नमः.
त्यानंतर पुढील रास आहे तुळ रास. तुळ राशीसाठी आजचा दिवस कार्यक्षेत्रात संतुलन साधणारा आहे. नवीन सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवीन करार फायदेशीर ठरतील. भागीदारीतून लाभ संभवतो. प्रयत्नांना यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि बचत वाढवा. कंबरदुखी, थकवा जाणू शकतो. योगा आणि प्राणायामाने ऊर्जा वाढेल. आपल्यासाठी शुभ रंग आहे जांभळा. शुभ अंक आहे 6 आणि शुभ दिशा आहे पश्चिम. आपल्यासाठी मंत्र आहे ओम ह्रीं शुक्राय नमः. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असणार आहे. जुन्या समस्यांचे निराकरण होईल. समाजात मान सन्मान वाढेल आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल. कामात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल वेळ आहे. आर्थिक लाभाचे योग आहेत. गुंतवणुकीत परतावा मिळेल. पैशाची आवक वाढेल. आरोग्य चांगले राहील, पण पचनसंस्थेची काळजी घ्या. हलका आहार घ्या. आपल्यासाठी रंग आहे मरून. शुभ अंक आहे 9. शुभ दिशा आहे उत्तर आणि आपल्यासाठी मंत्र आहे ओम कें केतवाय नमः. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणार आहे. प्रवासाचे योग आहेत. शिकण्याची इच्छा वाढेल. धार्मिक कार्यात रुची निर्माण होईल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. धनलाभ संभवतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन मात्र फायदेशीर ठरणार आहे. ऊर्जा चांगली राहील. जास्त प्रवास टाळा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान करा. आपल्यासाठी रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3 आणि शुभ दिशा आहे पूर्व. आपल्यासाठी मंत्र आहे ओम बृहस्पतये नमः. पुढील रास आहे मकर रास. मकर राशीसाठी आजचा दिवस विचारपूर्वक केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पूर्ण होतील. प्रवासातून लाभ संभवतो. कामात स्थिरता येईल. मॅनेजमेंट, सहकारी कामे आणि दीर्घकालीन योजना फायद्याच्या असतील. आर्थिक स्थिती सुधारेल. थकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. बचत वाढेल. हाडे, गुडघे, त्वचा यांची काळजी घ्या. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घ्या. आपल्यासाठी शुभ रंग आहे काळा. शुभ अंक आहे 8. शुभ दिशा आहे दक्षिण आणि मंत्र आहे ओम शै शनीश्वराय नमः. पुढील रास आहे कुंभरास. कुंभराशीसाठी आज नवीन संधी मिळणार आहेत. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. कल्पना आणि नियोजन यशस्वी होतील. समाजमान वाढेल. नवीन प्रकल्प यशस्वी होतील. तंत्रज्ञान, संशोधन आणि नेटवर्किंगमधून फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मानसिक ताण कमी होईल. झोपेचा अभाव आणि पोटाच्या तक्रारीकडे लक्ष द्या. आपल्यासाठी रंग आहे निळा. अंक आहे 4 आणि दिशा आहे पश्चिम. आपल्यासाठी मंत्र आहे ओम वम वायवे नमः. पुढील रास आहे मीन रास. मीन राशीसाठी आजचा दिवस प्रसन्न करणार आहे. मन प्रसन्न करणार आहे. त्यामुळे आपलं अंतर्ज्ञान वाढेल. आध्यात्मिक विचारांकडे आपला कल वाढेल. आपल्याला शुभ बातमी मिळेल. सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. शिक्षण, कला, सल्ला, सेवा आणि आध्यात्मिक कार्य लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. दान धर्मातून मन शांत होईल. पाय, रक्ताभिसरण आणि झोप याची काळजी घ्या. ध्यान आणि योगाचा नियमित सराव करा. आपल्यासाठी रंग आहे समुद्री हिरवा. त्यानंतर आपल्यासाठी अंक आहे 2 आणि आपल्यासाठी शुभ दिशा आहे उत्तर. आपल्यासाठी मंत्र आहे ओम केतवे नमः. आम्ही सांगितलेल्या राशी भविष्याचा, पंचांगाचा किंवा शुभवेळेचा तुम्हाला काही चांगला अनुभव आला असेल तर तो कृपया कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतरांनाही योग्य मार्गदर्शन देण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. घरगुती पूजा, गृहप्रवेश, विवाह, नामकरण, व्यवसायाचा शुभारंभ, वाहन खरेदी किंवा इतर कोणत्याही शुभकार्यासाठी शुभमुहूर्त किंवा शुभ वेळ हवी असल्यास आम्हाला कॉमेंटमध्ये लिहा किंवा मेसेज करा. शक्य तितक्या लवकर योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. आमचे व्हिडिओ आणि पोस्ट आवडत असतील तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा आणि अशाच रोजच्या भविष्याबद्दल आणि पंचांग ज्योतिष मार्गदर्शनाकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभम भवंतु.